नमस्कार. स्वामी शरणम. सबरीमला सीझन हा लवकरच येत आहे. साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये देशाभरातून, जगभरातून अनेक हिंदू भाविक सबरीमला येथे लाखो संख्येने दर्शनासाठी येत असतात. सर्वप्रथम ते पेट तुळ्ळाल या नृत्यात सहभागी होऊन तेथे दर्शन घेऊन मग वावर या मस्जिदीमध्ये येतात. तेथे दर्शन घेऊन मग पुढे ते सबरीमला येथे दर्शनासाठी येतात. 18 पवित्र पायऱ्या त्याचबरोबर इतर देवी देवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. तर मी या निवेदनाद्वारे आपणास सांगू इच्छितो की सबरीमला देवस्थान आणि वावर मस्जिद यांचा कोणताही ऐतिहासिक किंवा पौराणिक संबंध नाही, तर ही परंपरा काही समाजविघातक लोकांनी हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तेव्हा हिंदू भाविकांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि वावर मस्जिद आणि सबरीमला देवस्थान यांचा कोणताही ऐतिहासिक किंवा पौराणिक संबंध नाही याची नोंद घ्यावी. जेव्हा सबरीमला येथे हिंदू भाविक दर्शनासाठी येतात तेव्हा अनेक देवस्थानांमध्ये देणगी पेटी ठेवलेली असते. हिंदू भाविक आपल्या कष्टाची कमाई देणगी स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा दागदागिन्यांच्या स्वरूपामध्ये देणगी म्हणून देत असतात. ही संपूर्ण देणगी देवस्थान बोर्डाकडे जमा होते, परंतु वावर मस्जिदी येथे दिलेली देणगी ही पूर्णतः मस्जिदीमध्ये जमा होते. तेव्हा हिंदू भाविकांनी या गोष्टीची सुद्धा नोंद घ्यावी. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा निवेदन करतो की वावर मस्जिद आणि सबरीमला देवस्थान यांचा काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया यापुढे जेव्हा आपण दर्शनासाठी जाल तेव्हा सबरीमला येथे भगवान अय्यप्पांचं दर्शन घेऊन, इतर देवी देवतांचं दर्शन घेऊन आपण आशीर्वाद घ्यावे आणि आपण आपल्या आयुष्याची प्रगती करावी. धन्यवाद.